इथून आली बघ, इथून आली बाहेर. इथे इथे बघ. नको 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 नको. वेलकम बॅक टू द चॅनल गाईज. आज आम्ही चाललो आहे महाबळेश्वरला, विच इज अराउंड किती किलोमीटर आहे बघूया. महाबळेश्वर इज 230 किलोमीटर्स आणि आपल्या गाडीत पेट्रोल पण फुल आहे. आई बरी बरोबर आहेस ना, बसली आहेस ना गुंडी? आपण आता आपल्या नवीन गाडीतून चाललो आहे. तुला कळलंच नाही ना, तुला आम्ही डायरेक्ट झोपेतून उठून बसवलं आहे. एनिवेज, सो निघायचं होतं 5 वाजता, पण ॲज युजल आज अकाळी एकदम पाऊस पडला, मे महिना असून पण, त्यामुळे आम्हाला निघायला थोडं लेट झालं. 6 वाजलेत. ठीक आहे, काय हरकत नाही, 1 तास पुढे मागे होतं. सो आता आपण डिरेक्टली भेटूया ब्रेकफास्टसाठी. म्हणजे आपली गाडी पण कशी झाली आहे. आता आम्ही आलो आहोत जोशी वडेवाल्याच्या इथे, जो आहे जवळजवळ 2.5 तासावर. 8:30 वाजलेत. आता इथे आम्ही ब्रेकफास्ट करूया ना. हो ना गुंडी, आपण ब्रेकफास्ट करूया. इथे भूक पण लागली आहे, सकाळी आपण काय खाल्लं नव्हतं ना. सो आता इथे पटापट आपण ब्रेकफास्ट करूया. कसं आहे वडा पण का? गरम गरम मुली आईला आवडलं सगळं. आता आपण खाऊया. आपण आता खाऊया, तू खेळ तोपर्यंत. माऊ बघ कुठे आहे, माऊ शोध. बाप रे, असं आम्हाला घाटात तिथे मध्ये. सो फायनली आम्ही MTDC ला पोचलेलो आहोत. वाजलेत पाऊण 12:45. सो आम्ही आरामात आलो. घाट पण आरामात चढलो, कारण पाऊस पण पडत होता. आणि आता हे बघा, हे आहे MTDCचं रिसेप्शन. हे रिसेप्शन आहे. आता आपण आपली रूम बघूया. थोडा पाऊस पडतोय, आपल्या चष्म्यावर पण पाणी पडले आहे ना. सो आपण पटकन आत जाऊया. सो ही आहे आमची कॉटेज रूम नंबर 5. हा आहे एंट्रन्स. एंट्रन्स बघा. एंट्री केल्यानंतर इथे 2 खोल्या आहेत. सो ही आमची खोली नाही, आमची खोली ही आहे. तर आता पाय खराब असल्यामुळे आपण ना चप्पल काढूया. काढू चप्पल मी काढतो. ठीक आहे. तर आता आपण आत जाऊया. आत गेल्यानंतर हे बघा, आत गेल्यानंतर इथे आहे प्रशस्त ट्विन बेड आणि इथे आहे सोफा. सोफा कम बेड आहे का माहिती नाही. इथे आहे सोफा आणि वरती AC पण आहे. आम्ही AC रूम घेतली आहे ना. तू इथे थोडा टाइमपास कर, चालेल.
आपण तुझी चपला काढूया आणि ही आहे बाहेरचा व्ह्यू. आता भरपूर पाऊस पडतोय. सो ही कॉमन बॅल्कनी आहे दोन्ही रूमसाठी. इथे स्टडी टेबल आहे, टीव्ही आहे आणि इथे छोटासा मिनी फ्रीज पण आहे बाटल्या ठेवायला. हो ना म्हणजे पाण्याच्या बाटल्या. आपण कुठे काय बोललो. आणि आतमध्ये बघा, आतमध्ये आहे एक मोठं वॉर्डरोब जिथे लॉकर पण दिलंय आणि हे पण एक छोटंसं वॉर्डरोब आहे. इथे पाण्याची किटली पण आहे. बाहेरचा व्ह्यू बघा काय मस्त आहे. पण आता पाऊस असल्यामुळे सगळं धुकं जमलं. इथे ड्रेसिंग रूम आहे आणि वॉशरूम बघा. यांचा वॉशरूम केवढं मस्त आहे. 2 पार्ट्स मध्ये डिवाइड आहे. इथे टॉयलेट आहे, WC आहे आणि इथे बाथरूम आहे. पण हे खूप वेल मेंटेन्ड आहे, खूप छान आहे. एक माणूस एका वेळेला बसू शकतो एवढं मोठं आहे. आणि जॅगवारच्या लोकांनी नळ लावले, पाणी पण येते. सो आता आपण बॅल्कनी बघूया. तू फुल AC घेऊन बसलास. एसीचा रिमोट घेऊन बसला आणि तो मग असाच बसलास. सो ही कॉमन बॅल्कनी आहे जी दोन्ही रूमसाठी कॉमन आहे. हे बघा. तो आता अकाळी पाऊस पडल्यामुळे सगळं इथे गेस्ट हाऊस झालं खूप. सो ह्या ज्या कॉटेज रूम्स आहेत, स्पेशली या ज्या कॉटेज रूम्स आहेत, मी लहान असताना 97 मध्ये माझ्या पॅरेंट्स बरोबर आणि माझ्या काकांबरोबर आणि माझ्या बहिणीबरोबर आम्ही आलेलो आणि याच रूममध्ये आम्ही राहिलेलो. आणि माझा एक फोटो पण आहे माझ्या ताईसोबत. मे बी दुसऱ्या पुढची कॉटेज रूम असेल, पण तेव्हा एक छोटासा बाकडा होता आणि त्याच्या उभं राहूनचा फोटो पण आहे. सो दॅट इज द मेमरी. त्यासाठी मी स्पेशली कॉटेज रूम घेतली आहे. लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो, आमचा अजून एक ब्लॉग आहे महाबळेश्वरचा, तेव्हा आम्हाला दुसरी रूम मिळालेली कारण ही फुल होती. हो ना गुंडी, तू एसीचा रिमोट घेऊनच. एसीच्या रिमोट मध्ये सेल नाही येत आता, काढलेस तू. सो आता आपण थोडंसं फ्रेशन अप पिऊया, सामान वगैरे ठेवूया आणि लंचला काय ऑर्डर करायचं ते बघूया. कुठे तू आधीच चालू केलंस. सो आम्ही आता लंचसाठी मागवलं आहे दाल खिचडी, काळा मसाला चिकन, चिकन क्रिस्पी. क्रिस्पीच आहे ना का चिली आहे? चिकन क्रिस्पी आहे, तंदूर रोटी आणि हा कॉम्प्लिमेंटरी त्यांनी कांदा दिला आपल्याला. सो आता आपण सर्वात आधी थोडा लिंबू पिऊया आणि वी विल स्टार्ट विथ द स्टार्टर. आपण थोडं क्रिस्पी खाऊन बघूया. मध्ये मध्ये तू ऑलरेडी फ्रेममध्ये येतोस. आपण आता काळं चिकन टेस्ट करूया. खूप जास्त स्पायसी नाही आहे. मसाल्यांचा स्पायसेसचा अरोमा खूप आहे, पण नॉट ॲट ऑल स्पायसी. छान आहे. हो हो हो, गरम याच्यात काय घातलं. आणि आता दाल खिचडी. मस्त आहे, दाल खिचडी पण छान आहे. सो आपण फटाफट हे कंप्लीट करूया आणि थोड्या वेळाने भेटूया. सो दुपारी झोप काढली आम्ही मस्त आणि आता 7:30 वाजलेत आणि बाहेर खूप पाऊस पडतोय महाबळेश्वरमध्ये आणि खूप गार झालंय वातावरण. आणि त्यासाठी आम्ही आता चिकन मंचाव सूप ऑर्डर केलंय आणि आता मी खातो आणि बघू कसं लागतंय.
मस्त. रात्रीचं किती दिसतंय तुम्हाला मला माहिती नाही, पण खूप पाऊस पडतोय आणि काहीच म्हणजे काहीच काय प्लॅन केलेलं आणि पावसाने सगळा गोंधळ घालून घेतला. बट एनिवेज खूपच पाऊस आहे. म्हणजे आता तुझं नाव सगळ्यांना माहिती आहे. सो फायनली लास्ट मील ऑफ द डे आपण मागवलं आहे बैंगन का भरता नाही, भरलेलं वांग आणि रायता आहे आणि काश्मीरी पुलाव आहे, रोस्टेड पापड आहे. सो आपण थोडंसं बैंगन आणि काश्मीरी पुलावचं कॉम्बिनेशन बघूया कसं आहे. चांगलं, नॉट टू स्पायसी. सो दिस वॉज द लास्ट मील ऑफ द डे. आज जास्त कुठे फिरता नाही आलं कारण पाऊस भरपूर होता. होप सो उद्या थोडा पाऊस कमी असेल तर आपण बाहेर प्लेसेस एक्सप्लोर करूया. सो विथ दॅट सेड आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही नाही नको मावशी, नको 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 खायला शेंगा घ्या एक.